संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय क्षणी माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो औरंगाबाद संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, माझ्या समवेत स्थानापन्न पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो औरंगाबाद मुख्य संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल आणि आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेष करून गजभिये परिवाराप्रती की ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। गजभिये परिवाराने आजचा हा धम्मसंस्कार आयोजित केलेला आहे। स्मृतिशेष शिवदासजी गजभिये ज्यांचा 5वा पुण्यस्मरण संस्कार पुण्यस्मरण दिन आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत, तेव्हा स्मृतिशेष शिवदासजी गजभिये यांच्या सुगतीकरिता तसेच उपस्थित संपूर्ण गजभिये परिवार, उपासक शैलेशजी गजभिये त्यांचा संपूर्ण परिवार, गजभिये आई आणि संपूर्ण गजभिये परिवार, आपण सर्व नातेवाईक मित्र मंडळी हितचिंतक आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो। नागपूरच्या या नागवंशीयांच्या भूमीमध्ये आपण सध्या राहत आहात, निवासी आहात। जेव्हा जेव्हा आम्ही नागपूरला येतो तेव्हा तेव्हा आम्ही नागपूरमध्ये राहणाऱ्या लोकांचा आम्ही म्हणजे गौरवच करतो, त्यांची प्रशंसाच करतो, कारण एवढे पुण्यवान लोक आहात बघा तुम्ही की नागवंशीयांच्या राजधानीच्या ठिकाणी आपण राहत आहोत। याला तुम्ही असं साधं सोपं नका समजू, हे खूप मोठं पुण्य आहे बघा, खूप मोठं पुण्य आहे की आपण पाहतो बघा विजयादशमीच्या दिनी लाखो लोक देश विदेशातून नागपूरमध्ये येतात। काहींची राहण्याची सोय होत नाही, खाण्याची सोय होत नाही, कुठेही राहतात बघा, पण तरी पण काय आहे की मला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमीमध्ये राहून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या नागवंशीयाच्या भूमीला पदस्पर्श करायचा आहे, त्या दीक्षा भूमीला जाऊन नतमस्तक व्हायचं आहे। एवढी श्रद्धा ठेवतात, त्या श्रद्धा भावनेने बघा लाखो लोक या नागवंशीयांच्या भूमीमध्ये येतात। आणि बाबासाहेब सांगूनच गेले ना, कोणाच्या नाकावर टिचून आपल्याला ही धम्मदीक्षा घ्यायची नाही आहे, तर कारण आहे की ही नागवंशीयांची भूमी आहे, ही नागवंशी लोकांची राजधानीचं ठिकाण आहे। आजही बघा ही नाग नदी नागपूरमध्ये वाहते आहे की नाही, हा इतिहास आहे बघा। आणि या इतिहासाला आपण जाणतो, या नागवंशी भूमीचे आपण सर्व निवासी आहात, फार पुण्यवान आहात बघा तुम्ही। म्हणून नेहमीच बघा आपल्या सर्वांप्रती आमची मंगल कामना असते, एवढं मोठं पुण्य आपल्या पदरी आलेलं आहे। आज बघा पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम गजभिये परिवाराने आयोजित केलेला आहे।
हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे ना, उर्वेला कॉलनी, नागपूर. खूप सुंदर आहे बघा, ही सुंदर व्यवस्था केलेली आहे. मागच्या अनेक वर्षांपासून उपासक शैलेश गजभिये पुण्यामध्ये राहतात. साहजिकच पुण्यामध्ये सुद्धा खूप चांगलं धार्मिक वातावरण आहे. तिथल्या धम्ममय वातावरणामध्ये राहत असताना त्यांची श्रद्धा अगोदर तर होतीच, बुद्ध धम्म संघावर श्रद्धा होतीच, पण श्रद्धा वाढत गेली. श्रद्धा एवढी द्विगुणित झाली की त्यांचा आता संपूर्ण माइंड जे आहे हे धम्मामध्येच राहते. इतर दुसरा कुठं मन लागत नाही. फक्त धम्माचंच काम करायचं, धम्माचं चिंतन करायचं, धम्माचंच आचरण करायचं. आणि असं करता 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 त्यांच्याही मनात इच्छा उत्पन्न झाली की आपल्या वडिलांचा स्मृती दिवस आहे, आपल्या पुरतं हे पुण्य ठेवायचं नाही, केवळ आपण पुण्य करावं एवढं मर्यादित राहायचं नाही, आपल्या नातेवाईकांना सुद्धा पुण्यकर्म करण्याची संधी मिळावी. आपल्या सर्व सगळे सोयऱ्यांना, नातेवाईकांना सुद्धा हे पुण्यकर्म संपादित करता यावं, त्यांनाही धम्म ऐकता यावा, त्यांनाही धम्माचा लाभ व्हावा, याकरिता बघा सर्व खटाटोप केला, खर्च केला आणि हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एकदा शैलेश गजभिये आणि सर्व गजभिये परिवाराच्या हिताकरिता आपण सर्वांनी हात जोडून साधुवाद द्या. बघा, आम्ही सुद्धा भिक्खू संघाच्या वतीने गजभिये आई संघमित्रा, आईचं नाव बघा संघमित्रा आहे, सम्राट अशोकाच्या मुलीचं नाव होतं. जी संघमित्रा, राजकुमारी संघमित्रा भिक्षुणी झाली. माझा भाऊ भिक्षू झाला, म्हणजे कोण, महेंद्र, मी सुद्धा भिक्षुणी होते, भिक्षुणी झाली आणि श्रीलंकेला गेली. बघा, श्रीलंकेला गेली तर खाली हाताने गेली नाही, तर ज्या बोधी वृक्षाखाली बसून सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं, तो बुद्ध गयेचा पिंपळाचं झाड, बोधी वृक्षाची एक शाखा सोन्याच्या पात्रामध्ये घेऊन ती बोधी वृक्षाची शाखा ती सोबत श्रीलंकेला घेऊन गेली. तिथे त्या बोधी वृक्षाचं रोपण केलं. आजही तो बोधी वृक्ष श्रीलंकेमध्ये आहे बघा. आणि असं म्हणतात की पृथ्वीवरचा सर्वात जुना वृक्ष 2200 वर्ष झाले, आजही तो वृक्ष त्या श्रीलंकेमध्ये आहे. हा मोठा इतिहास आहे बघा. त्या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत. गजभिये आई सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांच्या प्रती आम्ही मंगलकामना अर्पण करतो. शैलेश गजभिये आणि त्यांचा संपूर्ण परिवाराप्रती मंगलकामना अर्पण करतो. आजच्या या धम्मसंस्काराच्या निमित्ताने भिक्खू संघ सुद्धा बोलणार आहे. अधिक वेळ मी बोलणार नाही. भगवान बुद्धाच्या काळातील एक प्रेरणादायी प्रसंग तुम्हाला सांगतो. एक कथा स्वरूपात, कथा म्हणजे ते भागड कथा नाही बरं, एक घडलेली घटना. आपल्या सर्वांना त्याच्यातून शिकता येईल, आपल्या सर्वांना धम्मबोध होईल अशा प्रकारचा एक चांगला प्रेरक प्रसंग भगवान बुद्धाच्या काळातील आहे. अतिशय महत्वाचा प्रसंग आहे. आम्रपालीची वैशाली सर्वांना माहित आहे. वैशाली एक शहर होतं, बिहार राज्यामध्ये आहे. तर वैशाली मधला एक प्रसंग आहे. असं एकदा भगवान बुद्ध वैशालीमध्ये विहार करीत असताना त्याच वैशालीमध्ये सच्चक नावाचा एक निघंटपुत्त राहत होता. निघंटपुत्त ते जैन लोक असतात ना, त्या निघंटनाथ पुत्त म्हणतात. तर त्या जैन संप्रदायाला मानणारा, ज्याचं नाव सच्चक होतं, तो सच्चक नावाचा एक निघंटपुत्त त्या वैशालीमध्ये राहत होता. परंतु तो सच्चक खूप अहंकारी होता, खूप अहंकारी होता. म्हणजे एवढा अहंकारी होता की तो लोकांमध्ये असं म्हणायचा की मी एवढा विद्वान आहे, माझ्याकडे एवढं ज्ञान संपदा आहे, माझ्यासोबत वादविवाद करणारा या पृथ्वीवर अजूनही जन्मास आलेला नाही, एवढा मी विद्वान आहे. म्हणजे त्या सच्चकाला स्वतःच्या विद्वत्तेवरती एवढा गर्व होता की मी खूप विद्वान आहे. अरे माझी विद्वत्ता एवढी आहे, मी जर वादविवाद करायला लागलो ना तर अचेतन खांब सुद्धा हा घाम सोडेल. म्हणजे खांब, पिलर जर असेल ना एखाद्या लाकडाचा किंवा सिमेंटचा पिलर, तर मी एवढा विद्वान आहे, मी जर वादविवाद करायला सुरुवात केली तर त्या निर्जीव खांबाला सुद्धा घाम फुटेल, एवढी माझी विद्वत्ता आहे, एवढा मी विद्वान आहे. त्याच्या विद्वत्तेमुळे म्हणजे तो असं म्हणायचा की माझ्या तोंडातून निघालेला शब्द हा सत्य असतो, त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही, त्याला कोणी दुमत करू शकत नाही,
एवढं माझं वचन सत्य आहे. तो स्वतःच्या शब्दाला सत्यच म्हणायचा. मी जे बोलतो ना तेच सत्य आहे, मी जे बोलतो तेच सत्य आहे. म्हणून लोकांनी त्याचं नाव ठेवलं सच्चक. सच्चक नाव म्हणजे काय? मी जे बोलतो ते सत्य आहे, म्हणून लोक त्याला सच्चक म्हणायचे. तर असा स्वतःच्या विद्वत्तेवर गर्विष्ठ असणारा सच्चक त्या वैशालीमध्ये राहत होता. तर एकदा वैशालीमध्ये फिरत असताना त्याची नजर एका भंतेजीवर पडली. आमच्यासारखे एक भंतेजी फिरत होते वैशालीमध्ये. त्यांचं नाव होतं भंते अश्वजित. अश्वजित भंतेजी बघा, भगवान बुद्धांनी सारनाथमध्ये जे धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला त्या पंचवग्य भिक्खूंना कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्दीय आणि वप्प या पंचवग्य भिक्खूंपैकी अश्वजित भंतेजी सर्वात लहान होते. आणि अश्वजित भंतेजी त्या वैशालीमध्ये फिरत असताना या सच्चकाची नजर त्यांच्यावर गेली. सच्चक भंते अश्वजित भंतेजी जवळ जातात, म्हणजे सच्चक अश्वजित भंते जवळ जातात आणि अश्वजित भंतेजीला म्हणतात की अरे श्रमणा, याला सवय असते ना वादविवाद करायची, अहंकारी असतो बघा, गर्विष्ठ असतो, वादविवाद करायचा आणि पुढच्या माणसाला हरवायचं. तर हा जातो अश्वजित भंतेजी जवळ आणि अश्वजित भंतेजींना म्हणतो, अरे श्रमणा, तू कोण आहेस? तुझा वाद काय आहे? तुझा गुरु कोण आहे? काय म्हणतो? अरे श्रमणा, तू कोण आहेस? तुझा गुरु कोण आहे? आणि तुझा वाद म्हणजे तुझं तत्वज्ञान तरी काय आहे? हे तू असं भव्य वस्त्र धारण केलेलं आहे, शूरमुंडन केलेलं आहे तरी तो कोण? तुझा गुरु कोण? तुझा वाद कोणता आहे? तुझा गुरुचा वाद कोणता आहे? तर बघा अश्वजित भंतेजी काय म्हणतात त्या सच्चकाला की अरे आयुष्यमान मित्रा, मी बुद्धांचा श्रमण आहे, मी बुद्धांचा श्रमण आहे, मी श्रमण आहे. आणि कपिल वस्तूच्या शाक्य कुळातून गृहत्याग करून अरहंत झालेले जे सम्यक संबुद्ध आहे त्यांचा मी शिष्य आहे. भगवान बुद्धांचं नाव ऐकल्याबरोबर याला थोडस वेगळंच वाटलं. तो म्हणतो की मग तुमच्या गुरुचा वाद काय आहे? तुमच्या गुरुची शिकवण काय आहे? तर तो अश्वजित भंते सच्चकाला म्हणतात की अरे सच्चका, अरे आयुष्यमान माझ्या मित्रा, माझ्या गुरुचा वाद आहे की आपल्या जीवनामध्ये जे जे काही उत्पन्न होते ते सर्व अनित्य आहे. आपल्या जीवनामध्ये जे जे काही उत्पन्न होते ते सर्व अनित्य आहे. हे जे आपलं रूप आहे ना, रूप म्हणजे काय? आपलं हे शरीर, हे शरीर अनित्य आहे. बघा, हे शरीर अनित्य आहे. या शरीरावर होणाऱ्या ज्या वेदना आहेत, वेदना म्हणजे कोणत्या? बघा, डोळ्याला रूपाची वेदना होते, दृश्याची वेदना होते, या नाकाला गंधाची वेदना होते, कानाला शब्दांची वेदना होते, त्यानंतर आपल्या जिभेला चवीची वेदना होते आणि आपलं जे शरीर आहे या शरीराला स्पर्शाची वेदना होते. हे रूप आणि या रूपावर होणाऱ्या या वेदना आहेत, त्याला इंग्रजीमध्ये संवेदना म्हणतात. वेदना म्हणजे ते जखम झाल्यानंतर जे होते ती वेदना नाही बरं, संवेदना, सेन्सेशन. कंटिन्युअसली बघा आपल्या या शरीरावरती संवेदना होत राहतात. झोपेत सुद्धा बरं, झोपेतही डोळ्याला बघा रूपाची वेदना, या दृश्याची वेदना होते, नाकाला कंटिन्युअस गंधाची वेदना होते, आपल्या जिभेला चवीची वेदना होते, कानाला कंटिन्युअस शब्दांची वेदना होत राहते, आपल्या शरीराला हवेचा, कधी उन्हाचा, कधी शरीराला दुसऱ्याच्या शरीराचा नेहमी स्पर्श होत राहतो. या संवेदना उत्पन्न होत राहतात. तर अश्वजित भंते म्हणतात की अरे सच्चका, आपले हे जे रूप आहे ना, हे रूप माझे आमचे जे गुरु आहेत सम्यक संबुद्ध, ते म्हणतात हे जे रूप आहे हे रूप अनित्य आहे, म्हणजे टिकणारं नाहीये, हे संपत हळूहळू 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 विनाशाकडे चाललेला आहे, विनाश भावांग अनित्य आहे. याच्यावरती होणाऱ्या ज्या संवेदना आहे त्या संवेदना सुद्धा अनित्य आहे. यावर होणारी जी संज्ञा उत्पन्न होते, म्हणजे आपण ओळखतो की ही संवेदना आहे चांगली आहे, ही संवेदना वाईट आहे, ही संवेदना चांगली आहे, ही संवेदना वाईट आहे, ही संज्ञा आहे. म्हणजे ज्या वेदनेला जे ओळख होते त्याला संज्ञा म्हणतात. ही संज्ञा सुद्धा अनित्य आहे, टिकून राहत नाही.
त्यानंतर त्या वेदनेमुळे उत्पन्न होणारे जे संस्कार आहे, जसं बघा आपल्या कानाला शब्दाची वेदना होते ना, चांगला शब्द ऐकला तर कोणता संस्कार उत्पन्न होते? आसक्ती. अरे चांगलं आहे, चांगलं आहे, पुन्हा ऐकू दे, पुन्हा ऐकू दे. कोणता संस्कार? आसक्ती उत्पन्न होते. आणि जर वाईट शब्द असला तर कोणी शिवी दिली काय कानाला शिव्या येतात, मनात कोणता संस्कार उत्पन्न होते? द्वेष, तिटकारा, तिरस्कार करतो आपण. समजा जिभेला जर चांगली चव मिळाली, चांगली चव, कोणता संस्कार उत्पन्न होते? आसक्ती. चांगलं आहे, चांगलं आहे, म्हणजे पुन्हा मिळू दे, पुन्हा येऊ दे, चांगलं आहे, चांगलं आहे. ते जर चुकी म्हणजे न आवडणारी जर चव आली तर काय वाटते माणसाला? अरे अरे नको नको, चिची करतो आपण. म्हणजे काय? द्वेष करतो, तिरस्कार करतो. डोळ्याला चांगलं दृश्य बघितलं आपण तर काय वाटते? ओ हो, किती छान आहे, किती छान आहे, अजून बघू दे, अजून बघू दे. म्हणजे आसक्ती उत्पन्न केली. आणि जर वाईट दृश्य बघितलं आपण तर आपण काय करतो? अरे छी 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 छी, तिटकारा करतो, तिरस्कार करतो, द्वेष करतो. म्हणजे वेदना एकतर चांगली किंवा वाईट दोन्ही वेदना असतात. कधी कधी असं होते चांगली पण नसते आणि वाईटही नसते, फक्त वेदना होतात. पण संस्कार जे असतात ह्याच म्हणजे सुखदही नसतात, दुःखदही नसतात. तर ज्या वेदना उत्पन्न होतात त्याच्यातून जे संस्कार होतात, एकतर आसक्ती होते मनामध्ये, म्हणजे अजून पाहिजे, अजून पाहिजे, ही झाली आसक्ती, याला लोभ म्हटलेला आहे. किंवा अरे नको नको, छी छी छी, याला द्वेष म्हटलेला आहे. मग लोभ संस्कार किंवा द्वेष संस्कार जर झाला ते पण अनित्य आहे, ते पण टिकून राहत नाही. किंवा त्या लोभासोबत उत्पन्न होणारं जे आपलं मन आहे ते सुद्धा अनित्य आहे. किंवा देश उत्पन्न झाला, द्वेषासह उत्पन्न होणारं जे मन आहे ते सुद्धा अनित्य आहे. भगवान बुद्धांचा हा वाद आहे, भगवान बुद्धांची शिकवण आहे. रूप समजलं, शरीर, त्याच्यावरती होणाऱ्या वेदना, वेदनेतून उत्पन्न होणारी संज्ञा, त्यामधून म्हणजे निर्माण होणारे संस्कार आणि संस्कारासह उत्पन्न होणारं आपलं मन, ज्याला चित्त म्हटलेलं आहे, त्याला बुद्धाच्या भाषेमध्ये विज्ञान म्हणतात. याला हे जे 5 तत्व आहे, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. रूप म्हणजे शरीर, त्याच्यावरती होणाऱ्या वेदना म्हणजे संवेदना, त्या संवेदनेला ओळखतो आपण, त्याला संज्ञा म्हणतात. त्या संज्ञे जशी असेल, चांगली असेल तर संस्कार आसक्तीचे होतील, वाईट असेल तर द्वेष उत्पन्न होईल, तर त्याला संस्कार म्हटलेला आहे. आणि या संस्काराचं उत्पन्न होणारी जी भावना आहे त्याला चित्त म्हटलेलं आहे. बुद्धाच्या भाषेत त्याला विज्ञान म्हणतात. याला पंच उपादान स्कंध असं म्हटलेलं आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. तर अश्वजित भंते म्हणतात की अरे सच्चका, रूप जे आहे ते अनित्य आहे, त्याच्यावर होणाऱ्या वेदना अनित्य आहे, संज्ञा अनित्य आहे, संस्कार सुद्धा अनित्य आहे, आणि उत्पन्न होणारी जे विज्ञान आहे ते सुद्धा अनित्य आहे, काहीच टिकून राहत नाही. आता लोभ उत्पन्न झालं का, काही वेळानं द्वेष उत्पन्न होईल. आता द्वेष उत्पन्न झालं, काही वेळानं लोभ उत्पन्न होईल. हे उत्पन्न होणे, नष्ट होणे, उत्पन्न होणे, नष्ट होणे, बुद्धाचा हात वाद आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे सगळं अनित्य आहे. अश्वजित भंतेजींनी असं सांगितलं, हे नवीनच आहे. कारण सच्चक जे होते निघंटनात, त्याने असं तत्वज्ञान कधी ऐकलं नाही, त्याला नवीन वाटलं, त्याला थोडा आनंद पण झाला. तो म्हणतो की श्रमणा, मला कधीतरी तुमच्या गुरुसोबत वादविवाद करायला मिळेल का? मला कधीतरी तुमच्या गुरुसोबत म्हणजे तुमचे जे बुद्ध आहेत त्यांच्यासोबत समागम करायला मिळेल का? अश्वजित भंते म्हणाले, अरे सच्चक मित्रा, अरे मित्रा, नक्की मिळेल. आमचे जे गुरु आहेत सम्यक संबुद्ध, हे वैशाली मधील महावन कुटागार शालामध्ये विहार करीत आहे. तिथे तुम्ही जा, त्यांच्यासोबत तुम्ही नक्की समागम करू शकता. त्याला आनंद झाला. अरे, आतापर्यंत मी असा विचार करत होतो की मला वाद विवादामध्ये हरवणारा या पृथ्वीवर अजून जन्मास आला नाही.
पण आता मात्र मी बुद्धांसोबत वादविवाद करेल असं त्यांना हरवतं बघा, की सगळे लोक बघतच राहतील. पण त्यांना कुठं माहित होतं की भगवान बुद्ध हे महाविद्वान असतात, ते भूत भविष्य वर्तमान जाणतात, जाणकार असतात. त्याला माहित नव्हतं. बरं, हा एकटा जात नाही बुद्धांना भेटायला, तो अगोदर जातो वैशालीच्या सभेमध्ये. वैशालीच्या लोकांना लिच्छवी म्हणायची. लिच्छवी लोक 500 लिच्छवी लोकांनी सभा भरलेली होती. त्या लोकांमध्ये जातो, लोकांमध्ये जाऊन म्हणतो, अरे लिच्छवींनो, अरे वैशालीच्या लिच्छवींनो, ऐका ऐका, तुमच्या महावन कुटागार शालामध्ये भगवान बुद्ध विहार करीत आहे. चला मी तुम्हाला माझी विद्वत्ता दाखवतो. म्हणजे एकट्याने जात बरं, त्या 500 लोकांना सोबत घेऊन जातो. चला म्हणतो, तुम्हाला आज दाखवणार आहे मी किती विद्वान आहे. ते तुम्ही म्हणता ना की बुद्ध महाविद्वान आहेत, म्हणजे विद्वान आहेत, तर चला मी तुम्हाला माझी विद्वत्ता दाखवतो. असा वाद विवाद करेल मी भगवान बुद्धांसोबत. मी असा वाद विवाद करेल भगवान बुद्धांसोबत की ज्याप्रमाणे एक मेंढपाळ म्हणजे बकऱ्या चारणारा, ज्याप्रमाणे एक मेंढपाळ त्याच्या मेंढीवरचे केस जसं तो काढतो ना, त्याप्रमाणे मी माझ्या विद्वत्तेने बुद्धांना हरवणार. मी माझ्या विद्वत्तेने बुद्धांना हरवणार. ज्याप्रमाणे एक बाप आपल्या खोडसाळ मुलाचे कान धरतो, त्याला पिळगाळतो, त्याला गर 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 असा फिरवतो, त्याप्रमाणे मी माझ्या विद्वत्तेने भगवान बुद्धांना हरवणार आहे. चला माझ्यासोबत, दाखवतो मी तुम्हाला की किती विद्वान आहे ते. आता लिच्छवींना असं वाटलं की हा जो म्हणत आहे सच्च, बघूया बुद्धांना हा वादविवादामध्ये हरवतो की नाही हरवत. तर लिच्छवींना तो सोबत घेऊन जातो. महावन कुटागार शालामध्ये भगवान बुद्ध विहार करीत होते. तो बुद्धांच्या जवळ जातो आणि बुद्धांना असं अभिवादन करतो आणि बुद्धांना विचारतो की भगवान, आता काही वेळापूर्वी मी तुमचे जे श्रमण आहेत ना अश्वजित, त्यांना भेटलो. मी त्यांना विचारलं की तुमच्या गुरुचा वाद काय आहे, तर ते असे म्हणाले की माझे गुरूंचा वाद असा आहे की हे रूप अनित्य आहे, त्याच्यावरती ज्या संवेदना होतात ते सुद्धा अनित्य आहे, त्यावर संज्ञा उत्पन्न होते तेही अनित्य आहे, त्यानंतर जे संस्कार तयार होतात तेही अनित्य आहे, आणि जे विज्ञान उत्पन्न होते ते सुद्धा अनित्य आहे. भगवान, तुमचे जे श्रमण आहेत अश्वजित असं ते म्हणतात, तुम्ही सुद्धा असंच मानता का? आता भगवान बुद्ध म्हणाले की अरे सच्च का, हो, अश्वजित जे म्हणाले अगदी खरं आहे, मी सुद्धा हेच शिकवतो. सच्चक लगेच म्हणतो, पण मी तर असं मानत नाही. काय म्हणतो सच्चक? पण मी तर असं मानत नाही की अनित्य आहे, हे अनित्य आहे, हे अनित्य आहे, असं तर मी मानत नाही. माझं म्हणणं आहे हे शरीर माझं आहे. तो काय म्हणतो बुद्धांना, मी असं मानतो हे जे शरीर आहे हे शरीर माझं आहे, याच्यावरती होणाऱ्या ज्या वेदना आहे ते सुद्धा माझ्याच आहेत, ते नित्य आहे. त्यानंतर जी संज्ञा आहे ती सुद्धा माझी आहे, ते नित्य आहे. जे विज्ञान उत्पन्न होते ते सुद्धा माझं आहे आणि ती आत्मा आहे. भगवान बुद्ध त्याचं ऐकतात. तो जो म्हणत आहे की मी असं मानत नाही, हे सगळं नित्य आहे, तुम्ही म्हणता की अनित्य आहे, पण मी असं मानत नाही, हे सगळं नित्य आहे म्हणतात. तर मग भगवान बुद्ध त्याला विचारतात की अरे सच्च का, ठीक आहे, तू जे मानतो ते ठीक आहे, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तर तो सच्चक म्हणाला, ठीक आहे भगवान, विचारा, काय विचारायचं ते विचारा. तर भगवान बुद्ध विचारतात की सच्च का, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. या मगधाचा जो राजा आहे, राजा अजातशत्रू, किंवा जो राजा प्रसेनजीत आहे, त्या राजाने जर असं ठरवलं की माझ्या राज्यातील अमुक एखाद्या व्यक्तीला मला तडीपार करायचा आहे, किंवा त्याला तुरुंगामध्ये डांबायचं आहे, किंवा त्याला हाल हाल करून त्याला मारायचं आहे, किंवा त्याचे तुकडे तुकडे करायचं आहे, तर तो राजा असा करू शकतो का? सच्चक म्हणाला की भगवान, करू शकतो ना भगवान, कारण तो राजा आहे ना भगवान, त्याचा आदेश कोणी नाकारू शकत नाही भगवान. त्याने जर ठरवलं तर तो कोणाला पण उचलू शकतो, कोणाला पण तुरुंगात डांबू शकतो, कोणाला पण मारू शकतो, कोणाला पण तुकडे तुकडे करू शकतो, कोणाला पण तो तडीपार करू म्हणजे देशाच्या बाहेर नेऊ शकतो, बाहेर पाठवू शकतो.
भगवान बुद्ध म्हणतात, अच्छा हे खरं आहे ना, तर मग एक आणखी मला प्रश्नाचं उत्तर दे. जर मगधाचा राजा अजातशत्रूने किंवा प्रसन्नजित राजाने असं ठरवलं की या सच्चकाला पकडायचं, म्हणजे तुला या सच्चकाला पकडायचं, याला तुरुंगामध्ये डांबायचं, याची तुकडे तुकडे करायचे किंवा याला देशाच्या बाहेर पाठवून द्यायचं, असं जर त्यांनी ठरवलं तर ते तसं तुझ्यासोबत करू शकतात का? त्याला प्रश्नच पडला. अरे बरोबर आहे, तो राजा आहे ना, त्या राजाने जर ठरवलं की सच्चकाला पकडायचं, त्याला देशाच्या बाहेर पाठवायचं, पाठवू शकतात. तुरुंगात डांबायचं, डांबू शकतात. याला तुकडे तुकडे करून याला मारून टाकायचं, मारू शकतात. तो थोडासा शांत राहिला. भगवान बुद्धांना म्हणतो, भगवान तुम्ही जे म्हणता ना ते खरं आहे भगवान, ते असं करू शकतात भगवान, कारण ते तर राजा आहे भगवान, राजे आहेत भगवान, महाराजे आहेत. त्यांनी जर ठरवलं तर ते मला पकडू शकतात, मला देशाच्या बाहेर पण पाठवू शकतात, मला तुरुंगात डांबू शकतात भगवान. भगवान ते असं करू शकतात. बुद्धा पुन्हा विचारतात की सच्चका, तू जे म्हणतो की राजा असा करू शकतो, याचा अर्थ असा आहे की तुझ्या शरीरावर अधिकार नाहीये. तुझ्या शरीरावर त्या राजाचा अधिकार आहे, त्या राजाचा अधिकार आहे. मग बरोबर आहे की नाही? तो म्हणाला की हो भगवान, हे तर बरोबर आहे भगवान. मग आता सांग. अरे सच्चका आता सांग, तू आताच म्हणाला होता काही वेळापूर्वी की या शरीरावर माझा अधिकार आहे, आणि आताच म्हणतोय की माझा या शरीरावर अधिकार नाहीये. खरं खरं सांग. दोन्ही दोन मताने बोलू नको, दोन तोंडाने बोलू नको, काहीतरी एकच सांग. तू आता म्हणजे तुझं मत बदलू नको. तो शांतच झाला. भगवान बुद्ध म्हणतात, बघा वैशालीच्या लिच्छवी लोकांनो, हा सच्चक निघंट अगोदर काय म्हणाला की माझ्या शरीरावरती अधिकार आहे, आणि आताच बदलला. आता काय म्हणतो की माझा कोणता अधिकार नाही आहे. अरे सच्चका बोल, शांत राहू नको. भगवान बुद्ध काय म्हणतात, अरे सच्चका बोल, शांत राहू नको. तो शांतच. आता काय बोलाव? भगवान बुद्धांनी एवढं म्हटल्यानंतर काय बोलाव त्याला समजत नव्हतं. दुसऱ्यांदा बुद्ध विचारतात, अरे सच्चका शांत राहू नको, बोल. तो तरी शांत. पुन्हा तिसऱ्यांदा बुद्ध विचारतात, अरे सच्चका शांत राहू नकोस, काहीतरी बोल, तुझ्या वचनावर काहीतरी बोल. हा पुन्हा शांतच आहे. भगवान बुद्ध त्याला पुन्हा म्हणतात की अरे सच्चका, सम्यक संबुद्धांनी तुला 3 वेळेस विचारणा केली. अरे सच्चका, सम्यक संबुद्धांनी तुला 3 वेळेस विचारणा केली. तू जर आता पुन्हा जर बोलला नाही तर सम्यक संबुद्धांनी 3 वेळेस विचारल्यानंतरही जर कोणी बोललं नाही तर त्याच्या डोक्याचे 7 तुकडे होतील. तुझ्या पण डोक्याचे 7 तुकडे होतील. बोल, लवकर बोल. तो घाबरला म्हणजे काय, थर कापू लागला. त्याला घाम सुटला. बघा त्याचं सगळी ती अवस्था त्या लिच्छवी लोकांनी बघितली. ते 500 लोक त्याच्याकडे पाहतात आणि काय म्हणतात, एक लिच्छवी समोर आला आणि म्हणे, अरे सच्चका काय झालं सच्चका, तू तर म्हणत होता की शेळीचे केस काढतात त्याप्रमाणे मी बुद्धांना पराजित करेल. अरे सच्चका, तू तर म्हणत होता की एक बाप खोडसाळ मुलाचे कान पिरगाळून त्याला गर फिरवतो त्याप्रमाणे बुद्धांना हरवणार. आता काय झालं? भगवान बुद्धांना घाम सुटला नाही, पण तुझा थरथर काप होत आहे. बघा भगवान बुद्ध तर घाबरले नाही, पण तू थरथर कापत आहे. काय झालं? का बरं तुझा घाम सुटला? दुसरा लिच्छवी पुढं आला. तो काय म्हणे की ज्याप्रमाणे नदीच्या किनाऱ्यावर वाळूवर काही मुलं खेळत असतात, ते मुलं त्या नदीच्या पाण्यात उतरतात, तिथे खेकडा असतो, त्या खेकड्याला पकडतात, त्याला घेऊन येतात, त्याला वाळूवरती सोडतात. तो खेकडा काय करतो? तो खेकडा चालत पुन्हा पाण्यात जातो. ती मुलं त्या खेकड्याला पुन्हा उचलतात, त्याची एक नांगी तोडतात. नांगी समजते ना, त्याची पाय, त्याला नांगी म्हणतात. ती मुलं, खोडसाळ मुलं, त्याची एक नांगी तोडतात, त्याला वाळूवरती सोडतात. तो पुन्हा ज्या बाजूची नांगी चांगली आहे त्या बाजूने चालत पुन्हा पाण्यात उतरतो. ती खोडसाळ मुलं त्या खेकड्याला पुन्हा उचलतात, दुसऱ्या बाजूची नांगी तोडतात, त्याला वाळूवरती सोडतात, आणि मग त्या खेकड्याला चालताच येत नाही. कुठं जावं, कसं जावं,
चालताच येत नाही, तर तो लिच्छवी म्हणाला, अरे सच्चका, त्या नांगी तोडलेल्या खेकड्याप्रमाणे तुझी अवस्था झालेली आहे. बघ, स्वतःकडे बघ, नांगी तोडलेल्या खेकड्याप्रमाणे तुझी अवस्था झाली. आणि खरंच बघा, भगवान बुद्धांपुढे तो निरुत्तर झाला होता. भगवान बुद्धांपुढे तो उभा सुद्धा राहू शकत नव्हता. पाय थरथर कापत होते. त्या सच्चेकाला वाटलं की खरंच आहे, आपण आतापर्यंत असं म्हणत होतो, मी जे बोलतो तेच सत्य आहे, जीवन नित्य आहे, शरीर नित्य आहे, पण हे खरं नाही आहे. बुद्ध वचन आहे, हे शरीर अनित्य आहे. बघा, हे शरीर हळूहळू विनाशाकडे चाललेलं आहे, विनाश भावंग आहे, हळूहळू म्हातारं होणार आहे, हळूहळू मृत्यूकडे जाणार आहे. एक दिवस शरीर हे सगळं संपणार आहे. हे जीवन अनित्य आहे, हेच सत्य आहे. ते सत्य त्याला उमजलं. त्याच्यामध्ये चक्षु उत्पन्न झाला. चक्षु म्हणजे डोळे. हे दोन डोळे नाही बरं, तिसरा डोळा, त्याला म्हणतात प्रज्ञाचक्षु. म्हणजे विद्वत्ता जाणण्यासाठी आपल्याला तिसरा डोळा पाहिजे असतो, त्याला प्रज्ञा म्हणतात, शहाणपणा, विजडम. त्याच्यात तो प्रज्ञाचक्षु उत्पन्न झाला. लगेच तो खाली बसला. खाली बसल्याबरोबर भगवान बुद्धांना असं हात जोडलं आणि भगवान बुद्धांना क्षमा मागितली. भगवान, मला क्षमा करा भगवान, मी माझ्याच सत्यावर मी एवढा गर्विष्ठ झालो होतो भगवान, की मला माझं वचनच सत्य वाचायचं. मी एवढा गर्विष्ठ झालो होतो की दुसऱ्यांना कमी लेखायचो भगवान. पण आज मला या जीवनाचं सत्य समजलं भगवान. हे जीवन अनित्य आहे भगवान, हे जीवन अनात्म आहे. इथे मी आणि माझं असं काहीच नाही भगवान. जे लोक मी माझं याच्यामध्ये गुंतलेले आहेत, फसलेले आहेत, ते लोक कधी दुःख समजून घेऊ शकत नाही. काही काही लोक बघा ना, मी आणि माझ्यामध्ये फसलेले आहेत. हे मी आहे म्हणतात. काय? हे मी आहे, हे केस माझे आहेत, हे डोळे माझे आहेत, हे मी आहे. बघा बरं, तुम्ही तुमच्या केसांना ऑर्डर द्या. तुम्ही म्हणता ना, माझे केस, माझं, हे निघत नाही. बघा, हे लईच मोठं दुःख आहे. तुम्ही तुमच्या केसांना ऑर्डर द्या की मी 80 वर्षाचा झालो तरी म्हातार पांढरं व्हायचं नाही. केस तुमचं ऐकतात का? नाही ऐकत ना, पांढरं होणारच आहे. तुम्ही तुमच्या दातांना ऑर्डर द्या, मी 100 वर्षाचा झालो तरी पडायचं नाही बरं, कारण 100व्या वर्षात मला पण तोडायचे असं खायचं आहे. दात तुमचं ऐकतात का? नाही ऐकत. तुम्ही तुमच्या हृदयाला ऑर्डर द्या, माझं हृदय आहे, हृदयाला ऑर्डर द्या, आता झोपतो मी, मला डिस्टर्ब करू नको, थोडा थांबून जा. हृदय तुमचं ऐकते का? नाही ऐकत. मग तुम्ही म्हणता की माझं आहे, हे माझं आहे. अरे तर माझं काहीच नाहीये. इथे माझं असं काहीच नाहीये. इथं माझं नाहीये, इथे मी नाहीये. मग जी लोक माझं आणि मी याच्यामध्ये फसलेली आहे ते लोक दुखी आहेत. बघा, याच्यातून बाहेर निघावं लागेल, तेव्हा तर तुम्हाला हे जीवन अनित्य आहे हे समजेल. हे जीवन अनात्म आहे. म्हणजे इथं आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाहीये, कोणती वस्तू नाही. जे आहे ना ते आपलं विज्ञान आहे. त्याला बुद्ध चित्त म्हणतात, चेतासिका म्हणतात, विज्ञान म्हणतात. हे दुःखमय आहे. बघा, अनित्य, अनात्म आणि दुःख, हे तीनच सत्य या जीवनातले सर्वोत्तम सत्य जे बुद्धानं सांगितलेले आहे. अनित्य, अनात्म आणि दुःख. त्याला समजलं, त्याने हात जोडले भगवान बुद्धांना, त्याने अभिवादन केलं आणि म्हणाला की भगवान क्षमा करा भगवान, आज मला जीवनाचं सत्य समजलं भगवान, मला क्षमा करा. पण भगवान, माझी एक विनंती आहे की उद्याला तुम्ही भिक्खू संघा समवेत माझ्याकडे भोजनाकरिता यावं. भगवान बुद्धाने स्मित हास्य केलं, म्हणजे होकार दिला. तो तिथून उडतो आणि लिच्छवींना विनंती करतो की लिच्छवींनो, तुम्ही सुद्धा मला क्षमा करावी. मी बुद्धांना उद्याचा भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे. तर लिच्छवीने साधुवाद दिला. वा सच्चक, वा साधू, अरे किती छान आहे, किती मोठं पुण्य आहे की उद्या तुझ्याकडे बुद्ध भिक्खू संघा समवेत येणार आहे. किती छान आहे. तू काळजी करू नकोस. आम्ही आमच्याकडून तुला गहू देऊ, आम्ही आमच्याकडून तुला दूध देऊ, आम्ही आमच्याकडून तुला मधुपिंड देऊ. तू भोजनाची काळजी करू नकोस. तर त्या लिच्छवींनी बघा सगळ्या भोजनाची तयारी केली. दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध भिक्खू संघा समवेत त्याच्याकडे भोजनाकडे जातात, भोजन करतात आणि तोच पंच उपादान स्कंधाचा उपदेश, रूप, वेदना,
संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पंच उपादान स्कंधाचा उपदेश त्याला करतात, तेव्हा तो पुन्हा प्रसन्न होतो आणि म्हणतो की भगवान मला सगळं सत्य समजलं, भगवान आजपासून नव्हे तर या क्षणापासून मी आजीवन आपला उपासक म्हणून मला स्वीकार करावा भगवान. तो निघंट पंथ सोडतो, बुद्धाचा उपासक होतो आणि त्यानंतर तो पूर्ण जीवनभर पर्यंत एक उपासक म्हणून धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. बघा, अशा पद्धतीने त्या सच्चकाचा गर्व भगवान बुद्धांनी हरण केला, त्याचा गर्व संपविला. बघा, आणि ही पाली त्रिपिटकामध्ये आलेली एक अजरामर झालेली कथा आहे. बघा, प्रेरणादायी कथा आहे की कशा पद्धतीने एका गर्विष्ठ सच्चकाला भगवान बुद्धांनी कशा पद्धतीने त्याचा गर्व नष्ट केला, तो उपासक झाला. तर आपण जयमंगल अठ्ठगाथा म्हणतो लग्नामध्ये, त्याच्यामध्ये पण हे कडवं आलं. बघा, जयमंगल अठ्ठगाथेमध्ये आहे, सच्चं विहाय मति सच्चक वादकेतु वादाभिरोपित मनं अति अंधभूतं पय्यापदीप जलितो जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. जयमंगल अठ्ठगाथेमध्ये कडवं आहे. बघा, सच्चं विहाय मति सच्चक वादकेतु, याचा अर्थ सच्चं विहाय म्हणजे सच्चं म्हणजे सत्य, माझं सत्य आहे, माझं सत्य आहे असं म्हणत राहणारा कोण? सच्चं विहाय, विहार करायचा, माझं सत्य आहे, माझं सत्य आहे असं म्हणत फिरायचा. सच्चं विहाय मति सच्चक, असा विचार करणारा, मती म्हणजे विचार करणारा कोण? सच्चक. मति सच्चक वादकेतु, वाद विवाद करणारा कोण? सच्चक. वादा भीरोपित मन, असा वाद करून दुसऱ्यांवर आरोपित करणारा की माझं सत्य आहे. वादा भीरोपित मन, दुसऱ्यांवरती माझाच वाद, माझंच सत्य आहे असं भीरोपित करणारा. वादा भीरोपित मन अति अंधभूतं, अंधभूत म्हणजे अंधळा झाला होता, आपल्या त्या गर्वामध्ये अंध झालेला, अंधभूतं आपल्या त्या गर्वामध्ये विद्वत्तेच्या अहंकारामध्ये अंधळा झालेला, अति अंधभूतं, अशा गर्विष्ठ गर्वामध्ये विद्वत्तेच्या अहंकारामध्ये अंधळा झालेला या गर्विष्ठ असणाऱ्या या अहंकारी सच्चकाला भगवान बुद्धांनी जिंकलं. कसं जिंकलं? पय्यापदीप जलितो जितवा मुनिंदो, मुनिंदाने जिंकलं. मुनीवर, भगवान बुद्धांना मुनीवर म्हटलेलं आहे, मुनीवराने जिंकलं. मुनीवर म्हणजे ज्यांनी मनाला जिंकलं असे बुद्ध. मुनिंदो कसं जिंकलं? पय्यापदीप जलितो, प्रज्ञेचा दीप, पय्यापदीप प्रज्ञेचा दीप जलितो, प्रज्ञेचा दीप प्रज्वलित केला त्याच्या मनामध्ये, प्रज्ञा चक्षु उत्पन्न केला. असे पय्यापदीप जलितो जितवा मुनिंदो, त्या प्रज्ञा बलाने भगवान बुद्धांनी त्या सच्चकाला जिंकलं. त्याच प्रज्ञा बलाने तं तेजसा भवतु ते जय मंगलाने, तुम्हा सर्वांचं जय मंगल कल्याणो. भगवान बुद्धाच्या त्या प्रज्ञा बलाने तुम्हा सर्वांचं जय मंगल कल्याणो. अशा प्रकारची गाथा त्या जयमंगल अठ्ठगाथेमध्ये आलेली आहे. ही जयमंगल अठ्ठगाथा आहे. अशा या सच्चकाला प्रज्ञा बलाने जिंकणारे भगवान बुद्ध आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. तर अशा बुद्ध तत्वाला आपण सर्वांनी जाणावं आणि आपल्या जीवनामध्ये या कथेच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन खूप छान आपण सर्वांनी धम्माचं आचरण करावं, धम्माचं पालन करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. मी पुनश्च एकदा गजभिये परिवाराप्रती या ठिकाणी मंगल कामना अर्पण करतो. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.